मातरम मित्रांनो आज औरंगाबादला एका कामानिमित्त निघालो आहे आणि पहिल्यांदा समृद्धी महामार्गावरून मी प्रवास करणार आहे। तर याच निमित्ताने मी तुम्हाला नाशिक ते छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गाचा सफर घडून आणतो। आता आम्ही पोहोचलोय सिन्नरला, सिन्नर क्रॉस करतोय आणि जसाही समृद्धी महामार्गावर चढतो तिथपासून तर छत्रपती संभाजीनगर पर्यंतचा सगळा प्रवास तुम्हाला दाखवतो। मध्ये टोल किती लागतो किंवा पेट्रोल पंप कुठे आहे किंवा रेस्टरूम किंवा हॉटेल्स कुठं कुठं आहे हे सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। तर व्हिडिओ बघत राहा। मी आज चाललोय 4 व्हीलरमध्ये। खरं तर माझी आवड मोटो ब्लॉगिंग आहे, मला माझ्या बुलेटवरच फिरायला आवडतं, पण कधी कधी काही कामं अशी असतात की ते 4 व्हीलर शिवाय होत नाही। तर आजचा हा ब्लॉग 4 व्हीलर मधून एन्जॉय करा। आणि नेहमीप्रमाणे रस्त्यांचे वाईट हाल आपल्या महाराष्ट्रात तर फारच वाईट आले। ह्या नाशिक पुणे रस्त्याला कमीत कमी 3 टोल आहे। तर 3 टोल असून सुद्धा भरमसाठ पैसे गोळा करून सुद्धा रस्त्याचं मेंटेनन्स होत नाही आणि हे खड्डे अपघाताचं कारण होतात। पण जोपर्यंत जनता जागृत होत नाही, जनता उठत नाही, जनता क्रोध व्यक्त करत नाही, तोपर्यंत हे ब्युरोक्रॅट्स आणि हे पॉलिटिशियन्स आपल्याला लुटतच राहणार आहे। मित्रांनो, आता आपण सिन्नरला आहोत आणि हा जो ब्रिज आहे ह्या ब्रिजवरून जर लेफ्टच्या ब्रिजने गेलो आपण तर आपण शिर्डीला जातो आणि उजव्या बाजूच्या ब्रिजने गेलो तर आपण पुण्याकडं किंवा समृद्धी महामार्गाकडे जातो आणि अहमदनगरला देखील जातो। अहिल्यानगर, आजचा अहिल्यानगर, तो डावीकडे जो गेलेला आहे तो शिर्डीवाला आहे आणि आता आपण उजवीकडे चाललोय पुण्याकडे, अहिल्यानगरकडे किंवा समृद्धी महामार्गाकडे। मित्रांनो, तर आता आपण आहोत म्हणजे समृद्धीच्या महामार्गावर आपण आता चढतोय। इथं 2 व्हीलर अलाउड नाही, ट्रॅक्टर अलाउड नाही, सायकल अलाउड नाही आहे, फक्त 4 चाकी गाड्या अलाउड आहे। आणि आता बरोबर वाजले 9, इकडे दाखवा, गाड्या दाखवा, बरोबर 9 वाजलेले। तर आपल्याला छत्रपती संभाजीनगरला पोहोचायला किती वेळ लागतो ते आपण बघूयात। आणि हा इनकमिंगचा टोल आहे याचा समृद्धीचा, आमच्या सिन्नरच्या कटवरचा। किती लागतं ताई इथं, का फक्त इथं रिडिंग होतं? इथं 0ची एंट्री। ओके ओके, तर वंदे मातरम। ओझरचे काही मित्र भेटले होते आणि आता आम्ही बरोबर 9 वाजले आणि आता आम्ही निघालोय छत्रपती संभाजीनगरकडे। आणि हा समोर जो दिसतोय तुम्हाला हा समृद्धी हायवेचं नाव खरं काय आहे ते बाळासाहेब ठाकरेंचं नाव आहे ना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं खरं नाव आहे त्याचं। तर पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी समृद्धी महामार्गाला कनेक्ट झालेलो आहे आणि हा इथून समृद्धी महामार्ग चालू आहे। मित्रांनो, 3 लेनचा, एका बाजूने 3 लेन, एका बाजूने 3 लेन, असे 6 लेनचा हायवे आणि आत्ताच माझ्या गाडीचा स्पीड साधारण 80 आहे। माझ्या मागे लय जोरात एक ट्रक येतोय आणि मी 80-100 वालाच माणूस आहे, मी काही जास्त ओव्हर स्पीडिंग करणारा माणूस नाही आहे। आणि इथून आपल्याला दाखवत आहे वैजापूर एक्झिट आहे 75 किलोमीटर आणि नागपूर 585 किलोमीटर आहे इथून। तर बघूया आपल्याला आपला जो छत्रपती संभाजीनगरचा जो एक्झिट आहे तिथपर्यंत जायला आपल्याला किती वेळ लागतो आणि तो किती किलोमीटर आहे ते दिसल्यावर मी ते पण दाखवतो तुम्हाला। सगळीकडे विस्तृत असे सेफ्टीचे बोर्ड लिहिलेले आहे समृद्धी महामार्गावर। आता तिथे एक बोर्ड होता की कमीत कमी 2 वाहनांमध्ये
जो डिस्टन्स जो गॅप आहे तुम्ही 200 मीटर इतका ठेवायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या गाडीला काही अपघात वगैरे किंवा काही झालं तर तुम्ही ज्या स्पीड मध्ये चाललाय 200 मीटर तुम्हाला पुरेसे होतील ती गाडी कंट्रोल करायला. आता पुढे एक साइन बोर्ड दिसतोय, तो काही नाही, तो कोणत्या लेन मध्ये कोणत्या गाडीने चाललं पाहिजे, ट्रक कोणत्या लेन मध्ये चालला पाहिजे, कार कोणत्या लेन मध्ये चाललं पाहिजे, बस कोणत्या लेन मध्ये चालले पाहिजे, हे इथं समोर दाखवलेलं आहे. 4 किलोमीटरवर HP पेट्रोल पंप आहे, पण आमची गाडी CNG आहे. CNGचा पंप आपल्याला या रूटवर भेटतो का हे पण बघायचं आहे आपल्याला, कारण आपल्या गाडीमध्ये आता 8 किलो CNG आहे आणि तो साधारण 160-150 किलोमीटर चालेल. त्यानंतर आपल्याला CNGची गरज पडणार आहे. मित्रांनो, हा पहिला रेस्ट रूम आणि पेट्रोल पंपाचा एक्झिट आहे. आम्ही हार्डली 3-4-5 किलोमीटर आलो असेल. हा जो डाव्या बाजूला गेलाय तो पहिला एक्झिट लागला आम्हाला. तिथे एक पेट्रोल पंप आहे, काही छोटे मोठे हॉटेल असतील तिथे खाली. हॉटेल तसे दिसत नाहीये. एक मराठा लाख मराठा, भरपूर भगवं वादळ जे कालपासून मुंबईत धडकलंय आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढत आहे. तर सगळ्या मराठा बांधवांना आमचा पाठिंबा आहे. खरं तर प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकाला पाठिंबा आहे आपला, जो त्यांच्या न्याय हक्कासाठी शांततापूर्व मार्गाने लढतोय. तर बरेच लोक परतीच्या मार्गाला लागलेले. जरांगे पाटीलचा फोटो बघू शकताय तुम्ही. तर लवकरात लवकर मराठ्यांची ही जी मागणी आहे ही पूर्ण हो, कारण मराठा समाजाचे जे मुलं आहेत मुली आहेत त्यांच्या शिक्षणासाठी ते फार गरजेचं आहे. कारण समाज मोठा आहे आणि प्रत्येकाची आर्थिक बाजू ही भक्कम नसते. केवळ समाज मोठा आहे त्यामुळं त्यांना आरक्षण मिळणार नाही ही बाब चुकीची आहे. आरक्षण मिळालं पाहिजे, कारण शिक्षण मिळवणे हा प्रत्येकाचा हक्क आहे, अधिकार आहे. मित्रांनो, अगदी काही न करता देखील गाडीचा स्पीड 100 वर आहे. काही नाही, मी एकदम सायलेंटली चाललोय. माझ्यापेक्षा खूप जोरात चालणारे लोक आहे, म्हणजे त्यांचा स्पीड नक्की 120, 130, 150 पण असू शकतो. पण मी एकदम सायलेंटली चालतोय तरी 100च्या स्पीडवर गाडी चालू आहे. तर बघण्याचं हेच विषय आहे की नेमकं आम्हाला छत्रपती संभाजीनगरला आम्ही किती वाजता उतरतो. 9 वाजता आम्ही स्टार्ट केलेलं होतं. आता बरोबर 10 मिनिटं झालेले. जरांगे फॅक्टर किती मोठा सोलार प्रोजेक्ट आहे मित्रांनो. बघा, इतके मोठे सोलार पॅनल लागलेले इथे. म्हणजे शेतकरी आता अत्याधुनिक शेती पण करायला लागली आहे. वीज निर्मिती करताय शेतकरी आणि ती वीज मग इतरत्र विकताय. तर ह्या पद्धतीची पण आधुनिक शेती करायला हरकत नाही.
मित्रांनो, तर हा आहे शिर्डी आणि कोपरगाव साठी जाणारा कट आहे इथून. म्हणजे जे लोक शिर्डीला किंवा कोपरगावला जाऊ इच्छितात ते लोक इथून हायवे सोडू शकतात. अतिशय सुंदर असे. अजून इथून 75 किलोमीटर लांब आहे आणि नागपूर 544 किलोमीटर लांब आहे. आपल्याला अजून 75 किलोमीटर ह्या हायवेवर चालायचंय. आपण किती आलो असेल आता? 40-50 किलोमीटर आलो असेल आपण. जर कोपरगाव आले तर 40 किलोमीटर आलं असेल अर्ध्या तासात. आपण बघू शकता हे सगळे विंड मिलचे पंख आहे आणि आता हा एक्झिट आहे कोपरगाव आणि शिर्डीसाठीचा आपल्या डाव्या बाजूला. आणि अति समृद्धीवर आयला नाहीच पाहिजे वाढवा, म्हणजे ऍक्सिडेंट होऊ शकता मधून. ते तर जीवानी जातीलच, पण एखाद्या गाडीला घेऊन जातील. आपल्या दक्षिणेची गंगा म्हणजे आपली गोदावरी. गोदावरीला आम्ही आता क्रॉस करतोय, म्हणजेच आता आपण कोपरगावच्या आसपास आहोत 100%. मित्रांनो, इथे एक छोटासा कट आहे. असे प्रत्येक 2-4 किलोमीटर नंतर कट आहे रस्त्याला. तर आम्ही तिथे थांबलेलो आहे. आम्ही घरून डबा घेऊन आलेलो आहे. थोडासा चावमेव करतो, नाश्ता करतो. आणि हा मुंबईवरून येणारा रस्ता आहे आणि तो मुंबईला जाणारा रस्ता आहे. आणि कारचा वेग तर 120च्या खाली मला नाही वाटत एखादी कार चालत असेल. पण अतिशय सुंदर हायवे, दाद दिली पाहिजे. फक्त आम्हाला आता मागे एकाच ठिकाणी 7-8 कुत्रे दिसले या रस्त्यावर, जे धोकादायक आहे. दोघांनाही काही नाही ना, तर माझ्या पोरांना पण काहीच नाहीये. सगळे सुखी आहे, सगळं चांगलं. तेच चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, मस्त समृद्धी महामार्गावर आम्ही नाश्त्याला बसलोय. नाश्ता कम जेवण आहे. कोबीची भाजी आहे, मस्त ठेचा आहे हिरव्या मिरचीचा. आपला योगेश आहे आणि हे योगेशचा परिवार आहे. त्यांना घेऊन बस 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 लागलं लागलं. मित्रांनो, हा जो आहे बघा धामण साप आहे, हा दिसतोय तुम्हाला? त्या तिथं हालचाल जी चालू आहे, ह्या इथं जी हालचाल चालू आहे तर धामण साप आहे. त्याची पोट जो आहे, पोटाचा कडचा भाग जो आहे तो पिवळा आहे. तो आता इथंच उभा होता. मी इथं वॉशरूम साठी उभं होतो, तर तो नेमका माझ्या बाजू शेजारून पळाला. तिथंच बसलेला आहे तो. पण तो आता जोपर्यंत हालचाल करणार नाही, दिसणार नाही, जास्त जवळ जाता येणार नाही. ह्या इथं येतो आता. ह्या इथं घास खाली गेलेला आहे. अशा पद्धतीने सगळीकडं हे फेन्सिंग केलेलं आहे, जेणेकरून रोडच्या खालून, म्हणजे ती एक फेन्सिंग आहे, नंतर असा एक साधारण चढ लागतो आणि नंतर ही एक फेन्सिंग आहे. म्हणजे जेणेकरून जे जनावर आहे, म्हणजे गाई म्हशी वगैरे जे आहे ते हायवेवर येणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. पण असे जिथं जिथं अशा फेन्सिंग संपलेलं आहे, तुटलेलं आहे, कदाचित त्याच्यामुळं हे कुत्रे इकडं येऊ शकताय. कारण कुत्रे आलेले आम्ही बघितले, 7-8 कुत्रेचा कळपच होता.
वैजापूर एक्झिट 19 किलोमीटर आहे, म्हणजे एक्झिट क्रमांक आहे 19, ती 12 किलोमीटर लांब आहे. दुसरा रेस्ट एरिया आलेला आहे आता, हा दुसरा म्हणजे सिन्नर सोडल्यानंतर दुसरा एरिया आहे जिथं तुम्ही गाडी साईडला खाली उतरून काही नाश्ता पाणी करू शकता किंवा पेट्रोल वगैरे भरू शकता. पेट्रोल पंप आहे का नाही तर माहित नाही, पण दुसरा रेस्ट एरिया आहे. तर मित्रांनो, इथं दुसरा रेस्ट एरिया आहे सिन्नर सोडल्यानंतर, हा डाव्या बाजूला आपण बघतोय तो. आणि इथं पेट्रोल पंप देखील दिसतोय. बाकी छोटे मोठे हॉटेल्स असतीलच तिथं खाली, आणि बरेच मोठे मोठे ट्रक इथं थांबलेले आराम करायला. हा रेस्ट एरिया नंबर 2 आहे, साधारण वैजापूरच्या आसपास आहे. आता वैजापूरचं एक्झिट आहे इथून पुढे. लेन मध्ये आणि डाऊन लाईन मध्ये खूप मोठा डिस्टन्स मेंटेन केलेला आहे. आणि मध्ये जी झाडी लावलेली आहे त्यामुळं रात्रीच्या वेळेस समोरून येणारा जो हेडलाईटचा उजेड आहे तो अजिबात या बाजूच्या लोकांच्या, या बाजूच्या ड्रायव्हरच्या डोळ्यात येणार नाही. त्यामुळं तो एक खूप चांगला यांनी सोय करून ठेवलेली आहे. या झाडांमुळं अजिबात समोरचा लाईट तुमच्या डोळ्यात येणार नाही. शिवना नदी मस्त बनवलं, शिवना नदी.
वंदे मातरम वंदे मातरम. धुळे छत्रपती शिवाजीनगर. तर मित्रांनो, आपण समृद्धी महामार्ग आता इथून सोडतोय. हा छत्रपती संभाजीनगरचा आणि धुळ्याचा कट आहे. आणि इथं बरोबर 10:40 आपण पोहोचलेलो आहे. काय विषय? एक तास 45 मिनिटात आपण इथं पोहोचलेलो आहे. काय आहे ह्यांचं? अरे पण ह्या दुसऱ्याने का बरं हे केलं? रस्त्यावरची कटकट, हे दोन्ही जे ट्रेलर आहे ते बघा किती एकमेकांना चिपकून चालवत आहे. आणि दोघांच्या खुन्नसमुळं यांनी ट्रॅफिक जाम करून ठेवलेली आहे. चला या वास्तविक आयुष्यात या. समृद्धी महामार्ग संपलेला आहे. वास्तविक आयुष्यातले खड्डे, ट्रॅफिक जाम सगळं आता इथून पुढं सहन करा. अरे पण ना, छत्रपती संभाजीनगर उजव्या बाजूला असायला पाहिजे. म्हणजे हा हायवे आहे ना, इथून एक्झिट आहे. अरे हो, पण संभाजीनगर अजून पुढे मी तुम्हाला तेच म्हणतो, अजून कमान लागेल. हा टोल आहे ना, हा याच्या पुढे तेच म्हटलं. असं तो डोंगर दिसतो का तुम्हाला? हा, बरोबर त्याचे पॅरल दोन्ही मध्ये. त्या पण दोन आहे, एक नाही बरं का. आता बघू आपल्याला किती टोल लागले बरं का. वंदे मातरम. थांब ना, स्टॉप कर ना. किती टोल लागला रे बाळा? काय आणले? टोल किती लागला मला आले सिन्नर वरून? सिन्नरवरून. हा, सिन्नरवरून किती कटल सर फास्टॅग? 225 रुपये लागलेले मित्रांनो आपल्याला सिन्नर वरून छत्रपती संभाजीनगरच्या एक्झिटला. घे घे घे, ते पूर्ण रिंगण घे. Correct. Now I understood. वरून आलो आपण आता सरळ गेलो तर छत्रपती संभाजीनगर आणि मागे धुळे. पण आहे ना, मित्रांनो, हे बघा ह्या जनावरांचा कसा उच्छाद आहे. आणि हे जे काठेवाडी लोक आहे, यांना यांच्या बापाचा रस्ता वाटतो. तो कसा शान मध्ये चाललाय बघा हा सोंड्या. स्पायरची ना, हा स्पायरची झाली ना, पेपर बनवायचे आणि तिला आउट करायची. हे बघा, सगळं ट्रॅफिक ब्लॉक करून ठेवलं. एकच मिनिट. ओके. तर मित्रांनो, आम्ही 11:30-12 वाजताच छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो होतो. महत्त्वाचं अर्जंट काम होतं, त्यामुळं पुढं व्हिडिओ बनवला नाही. आता आम्ही आहोत छत्रपती संभाजीनगरच्या कॅनॉट प्लेसमध्ये. आमचं काम जवळजवळ संपलेलं आहे. थोड्या वेळात आम्ही इथून निघू. जाताना कोणत्या कटमधून आम्ही समृद्धीमध्ये हायवेला जॉईन होऊ तेवढं दाखवतो आणि हा व्हिडिओ एंड करेल. मित्रांनो, तर आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे. आता समृद्धीवर आम्ही आता वैजापूरचं एक्झिट क्रॉस केलेलं आहे. आणि जरी स्ट्रीट लाईट नाही आहे समृद्धी महामार्गावर, तरी तुम्हाला रोड अगदी व्यवस्थित दिसत राहतो. त्याचं कारण आहे जे रिफ्लेक्टर्स त्यांनी लावलेले, हे जे बाजूला रिफ्लेक्टर लावलेले, नंतर जे रस्त्यामध्ये जे व्हाईट कलरचे पट्टे ते अतिशय स्पष्ट दिसत असतात. त्यामुळं तुमचं विजन चांगलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे समोरच्या ऑपोजिट लेनमधून जो गाड्यांचा
लाईट येत असतो आपल्या उलट्या दिशेने, जो थेट आपल्या डोळ्यात जातो, तो इथे जात नाही आहे. त्यामुळं आपल्याला रस्त्याचं विजन जे आहे ते एकदम क्लिअर होतं. आता हे जे दोन तुम्हाला लाईट दिसत आहेत त्याचं कारण असं आहे की थोडंसं चढ उतार आहे, त्यामुळं ते लाईट दिसत आहे. अदरवाईज कुठेही समोरच्या लाईटनी ड्रायव्हिंग करताना त्रास दिलेला नाही आहे. तर मी आता ह्या व्हिडिओला एंड करतो, संपवतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. वंदे मातरम. कदाचित तुम्हाला काहीच दिसत नसेल मित्रांनो, पण मी इथं ब्रेक घेतला होता आणि समोर आहे ना बारीक बारीक काजवे टिम 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 करताय. जास्त नाही आहे, थोडे आहेत पण दिसत आहे थोडे. बघा, हां आता चमकला. बारीक बारीक काजवे आहेत तिथं आणि मस्त त्यांची टिमटिमाट चालू आहे इथं. कदाचित मोबाईलवर दिसणार नाही.